प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। महाराष्ट्राचा नवा यपस्तीन धोंडू अशोक खरात। अशोक खरातचं प्रकरण बाहेर आलं, त्याला अटक करण्यात आली आणि त्या प्रकरणाबरोबर अनेक मोठमोठी नावं त्याच्याबरोबर जोडल्या जाऊ लागली। राजकीय क्षेत्रामध्ये आणि इतर क्षेत्रामध्ये उच्च पदस्थ असणाऱ्या काही अनेकांची नावं, महाभागांची नावं या अशोक खरात बरोबर जोडल्या जाऊ लागली। अशोक खरातला जरी अटक केली असली तरी त्याच्या जीवाला धोका आहे, त्याची हत्या होऊ शकते, त्याला मारून टाकलं जाऊ शकते। त्यामुळे त्याला कोठडीमध्ये उच्च सुरक्षा पुरवण्यात यावी असं जाहीर आवाहन, जाहीर मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाशजी आंबेडकर यांनी केली आहे। प्रकाशजी आंबेडकर यांनी अत्यंत गंभीर असा आरोप केलेला आहे की अशोक खरातला मारून टाकल्या जाऊ शकते, कारण त्याच्या संपर्कात जी काही मंडळी आलेली आहे त्यांची तो नावं बाहेर घेतल्याशिवाय राहणार नाही, चौकशीमध्ये तो त्यांची नावं घेतल्याशिवाय राहणार नाही आणि त्यामुळे आपली नावं बाहेर येऊ नये यासाठी कदाचित अशोक खरातचा काटा काढला जाऊ शकतो। त्यामुळे अशोक खरातला उच्च सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात यावी। प्रकाशजी आंबेडकरांनी पुढे बोलताना सांगितलं की अशोक खरात हा मराठा आहे की आणखीन कोणत्या जातीचा आहे ते जरा महाराष्ट्रासमोर येऊ द्या, कारण त्याच्या जातीच्या संदर्भात जी काही खोटी नाटी माहिती पुरवण्यात येते त्याला आवर बसेल। तो कोणतो दीड दमडीचा तो आनंद स्वरूप नावाचा कोई महाराज, भामटा महाराज, तो म्हणतो की अशोक खरात हा शूद्र आहे, दलित आहे, बौद्ध आहे। त्या नालायकानं असं विधान केल्याच्या नंतर साहजिकच बौद्ध धम्म अनुयायांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा दूषित होतो। त्यामुळं सर्वसामान्य जनतेची सुद्धा मागणी आहे की अशोक खरात नेमका कोण, तो मराठा आहे की आणखीन कोणत्या वेगळ्या जातीचा आहे ते महाराष्ट्रासमोर येऊ द्या ना। त्याचे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांनी सुद्धा त्याची जात शोधली पाहिजे, सांगितलं पाहिजे। खरं म्हणजे आरोपी हा आरोपी असतो, त्याला कोणती जात धर्म नसतो। आरोपी असतो। तुमचा तो वसई विरार मधला कोणतो वैद्य नावाचा बलात्कारी बाबा, वैद्य काय त्याचं पूर्ण नाव, तो नालायक, तो बाबा फरार आहे। आता तो कोणत्या जातीचा, धर्माचा, परंतु अशोक खरातची जात मात्र बाहेर काढलं जात आहे आणि ती देखील खोट्या पद्धतीनं। आणि त्यामुळं आरोपीला जर कोणती जात आणि धर्म नसला तरी त्याच्या मागे जी काही जात चिकटवण्यात येत आहे मुद्दाम होऊन, तो खरंच त्या जातीचा आहे का हे महाराष्ट्रासमोर येऊ द्या, असं महाराष्ट्रातील जनतेचंही म्हणणं आहे आणि प्रकाशजी आंबेडकरांचंही जनतेच्या म्हणण्याला समर्थन आहे। मित्रांनो, प्रकाशजी आंबेडकरांनी केलेला आरोप किंवा मागणी लक्षात घेता अशोक खरातच्या जीवाला काही होऊ शकते, कारण अशोक खरातच्या प्रकरणामध्ये अनेक बडी धेंड अडकलेली आहे। तेव्हा अशोक खरातच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, तो तसा होऊ नये, सत्य बाहेर आलं पाहिजे। त्यामुळे सरकारने त्याला उच्च सुरक्षा पुरवावी असं आम्ही देखील जाहीर आवाहन करतो। जय भीम। प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या। कमेंट करा, लाईक करा, शेअर करा।